नंतर आताच समोर तुम्हाला जे तलाव दिसतं बघा, हे रायगडावरचं मोठं तलाव आहे, हत्ती तलाव. अशी गडावरती मोठमोठे 11 तलाव आहेत. यातले आपल्याला हत्ती तलाव आणि गंगासागर पाहायला भेटतात. आपण पहिला हत्ती तलाव पाहतो. हत्ती तलाव म्हणजे काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा बघा राज्याभिषेक झाला, त्याची तारीख आहे 6 जून 1674. त्यावेळी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी रायगड किल्ल्यावरती 2 हत्ती आणले होते. हत्तीनं जर पाणी प्यायचं असेल किंवा आंघोळी जर घालायची असेल तर या तलावाचा वापर केला जायचा, म्हणून ते हत्ती तलाव आहे. अशी जर गडावरती मोठमोठे 11 तलाव आहेत. पण एक 30 ते 40 वर्ष सर तलाव लिकेज होतं. पण 2 वर्षापूर्वी ज्यावेळी रायगड प्राधिकरणातून गडाचं ज्यावेळी बांधकामांचं ज्यावेळी कामं केली, त्या कामांमधून या तलावाचं सर लिकेज काढलं. लिकेज काढल्यामुळे आजही तलावामध्ये आपल्याला पाणी पाहायला भेटतं. पण सर ते लिकेज आहे, पुन्हा बघा खाली खाली होत चाललेलं आहे. म्हणून हे हत्ती तलाव आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की छत्रपती शिवाजी राजाने रायगडावरती हत्ती कसे आणले? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला इंग्रजांचा वकील गडावरती पायी चढून आला, त्याला हत्ती आणि घोडे दिसले, तो आश्चर्यचकित झाला. जर माझी जर एवढी येतावेळी दमछाक झाली, मग छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावरती हत्ती कसे आणले? तुम्ही कल्पना करा. छत्रपती शिवाजी महाराज खूप हुशार होते. महाराजांनी काय केले? गडावरती जे हत्ती आणले, छोटी पिल्ला आणले आणि त्यांना गडावरती मोठी केली. हत्ती कधी आणले? ज्यावेळी गडाचं बांधकाम चालू केलं त्याच्या अगोदरच गडावरती हत्ती आणून ठेवले. म्हणजे यालाच म्हणतात महाराजांची दूरदृष्टी. म्हणून लहानापासून मोठं कथा, मोठ्यापासून लहान करता येत नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. म्हणून हे हत्ती तलाव आहे. याच्यापेक्षा प्रचंड मोठं तलाव गंगासागर पुढे आहे, त्याची माहिती आपण त्या ठिकाणी घ्यायला जाऊया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी.